जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। नमो अरहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवज्झायाणं नमो लोये सव्वसाहूणम् जीवमजीवं दौवं जिणवरवसहेण जेण नेत्तिष्ठं देविन्दविन्दवन्दं वन्दे तं सौवदा शिरसा। जिस चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसल धारा बरसाते हैं, जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता। वंदन उस चैतन्य राज को, जो भव भव के दुख हर लेता। वंदन उस चैतन्य राज को, जो भव भव के दुख हर लेता। प्रसन्नजी आपले 10 सेकंद घ्यायचे फक्त मला. हा, आजचा प्रश्न मंचाचा कार्यक्रम करत आहेत श्री संजयजी मारवाडकर, आमच्या नागपूर मुमुक्षु मंडळाचे एक दैनिक श्रोता आहात आणि खूप रुचीपूर्वक आपण तत्वाभ्यास करता. असे संजयजी मारवाडकर आज प्रश्न उत्तर करणार आहेत. कुणालाही करायची इच्छा असेल तर ते माझ्याशी संपर्क करू शकतात. प्रसन्नजी खूप छान, धन्यवाद. कालच्या या माझ्या आवाहनाला आपण खूप उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला. उत्साहपूर्वक या प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. आजचाही प्रश्नमंच श्री संजयजी इथे संपन्न करत आहेत. खूप रुचीपूर्वक स्वाध्याय करणारे आमचे दैनिक स्वाध्यायी आहेत आणि त्यांनी अशा प्रकारे उत्साह दाखवला. खऱ्या अर्थानं हा उत्साहच आपल्याला विशिष्ट प्रकारची परिणामांची विशुद्धता आणि त्यासोबतच पुढच्या भावासाठीचे संस्कार याच अशा प्रकारच्या उत्साहामधून घडत असतात. अशा प्रकारची चर्चा आपण मागच्या व्याख्यानामध्ये केली होती. या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आपलं अभिनंदन. खऱ्या अर्थानं हा शास्त्र स्वाध्याय करणं म्हणजे सुद्धा एक महत् भाग्य आहे. मी असं यासाठी म्हणतो आहे कारण विश्वामध्ये जगामध्ये जीव अनेक परिस्थितींमध्ये आहेत. या जीवांच्या पाप पुण्याचा उदय हा वेगवेगळा आहे. प्रत्येक जण ज्या परिस्थितींमध्ये जगतो आहे त्या परिस्थिती भिन्न भिन्न आहेत. कर्मांचा उदय भिन्न आहे, त्याप्रमाणे प्रत्येकाचे परिणाम सुद्धा भिन्न भिन्न आहेत. त्या परिणामांना भोगत असताना खऱ्या अर्थाने त्या जीवाचा पुरुषार्थ सुद्धा भिन्न भिन्न आहे. त्या कर्मांच्या उदयाला शरण जाऊन, सर्व प्रकारे त्या परिस्थितीला शरण जाऊन त्यामध्येच रचणं पचणं, मोहपूर्वक परिणमन करणं आणि खऱ्या अर्थाने तत्वज्ञानाच्या अभावामध्ये केवळ कर्मचेतना आणि कर्मफल चेतना म्हणजे संसारमय परिणमन करणं, 5 परावर्तनामध्ये भटकत राहणं, अशा प्रकारची परिणती सुद्धा आमच्या काही बांधवांना पाहायला मिळते. काही लोकांना इतका पुण्याचा उदय आहे, इतका पुण्याचा उदय आहे की त्यांना कोणत्याही प्रकारची प्रतिकूलता भासत नाही आणि मग त्या पुण्याच्या उदयामध्ये कदाचित वाहवत जाऊन, कदाचित कषायजन्य परिणती करून गर्व, घमेंड इत्यादी प्रकारे किंवा विषय कषायांमध्ये मग्न होऊन ते आपला मनुष्यभाव घालवताना दिसत आहेत. काही लोकांना पापाचा उदय आहे, इतका पापाचा उदय आहे की त्या पापाच्या उदयामध्ये त्यांचे परिणाम धर्म कारणासाठी किंवा या शास्त्र स्वाध्यायासाठी स्थिरच होऊ शकत नाहीयेत. अशाही प्रकारे काही जीवांना पापाचा उदय दिसतो आहे. मला गोष्ट करायची आहे की असेही काही जीव आहेत की ज्यांना कदाचित तत्वज्ञानाचा परिचय आहे, कदाचित ते स्वाध्याय करत आहेत, पण सध्याच्या या विषम परिस्थितीमुळे अशा काही परिस्थितींमध्ये गुरफटलेले आहेत की कुटुंबीय जन प्रभावित झालेले आहेत, स्वतः ते जीव प्रभावित झालेले आहेत आणि मग अशा वेळेला त्यांना दैनंदिन शास्त्र स्वाध्यायासाठी म्हणावा तसा निराकुलतेचा भाग प्राप्त होत नाहीये.
असेही काही जीव आहेत, त्यांच्याशीही माझा संपर्क होत असतो. तेही माझ्याशी संपर्क साधतात आणि म्हणतात की आम्हालाही शास्त्र स्वाध्याय करायचा आहे, आम्ही सुद्धा दैनिक स्वाध्याय करतो. परंतु काही वेळेला काही विषम परिस्थिती येते आणि मग त्या वेळेला हवा तेवढा वेळ, हवी तेवढी परिणामांची स्थिरता आम्हाला लाभत नाही. काय करायचं? मनुष्य जीवन हे अशा प्रकारच्या चढ उतारांचंच नाव आहे. संसार म्हणजे, मी तर नेहमी सांगतो, संसार म्हणजे अडथळ्यांमधून धावण्याची शर्यत आहे. काय सांगितलं? संसार म्हणजे अडथळ्यांमधून धावण्याची शर्यत आहे. एक शर्यत असते की जी सरळ सोट तो ट्रॅक असतो आणि त्या ट्रॅक वरून धावत सुटायचं असतं. आणि दुसरी एक धावण्याची शर्यत असते की ठराविक अंतरानंतर आपल्याला असे अडथळे दिलेले असतात. मग थोडं धावायचं, अडथळ्यावरून उडी मारून पुन्हा धावायचं, पुन्हा अडथळा आला की उडी मारायची, पुन्हा धावायचं. अशा प्रकारे ती धाव पूर्ण केली जाते. संसार म्हणजे अगदी असाच त्या अडथळ्यांमधून धावत मार्ग काढण्याचा सगळा मामला आहे. फक्त हे अडथळे पूर्वनियोजित नसतात, म्हणजे आपल्याला माहिती नसतात, कमी अधिक प्रमाणात असतात आणि अनपेक्षित असतात आणि विवेकाद्वारे आपल्याला त्यांच्यावरती मात करायची असते. आणि म्हणून म्हणतो आहे की अशा या सगळ्या विचित्र असणाऱ्या या संसारामध्ये जर आपल्याला खऱ्या अर्थाने विवेकपूर्ण वाटचाल करायची असेल तर त्यासाठी वस्तू स्वरूपाचं व्यवस्थित आणि पक्क परिज्ञान असणं अतिशय आवश्यक आहे की जेणेकरून आम्ही या मार्गामध्ये येणाऱ्या अडथळ्यांवरती सहजरित्या मात करू शकू आणि सम्यक ज्ञानाद्वारे यथोचित विचार करून त्याच्यावरती योग्य ती उपाय योजना करू शकू. आणि त्यासाठीच आपण स्वाध्यायासाठी निवडला आहे तो बृहद्रव्य संग्रह हा ग्रंथ. या बृहद्रव्य संग्रह ग्रंथाच्या आधारे आपण काल एक प्रश्नोत्तरी घेतली होती. माझा विचार असा आहे की पहिल्या 5-7 मिनिटांमध्ये मी ते जे 20 प्रश्न विचारले होते त्यांची बरोबर उत्तरं सांगावीत. त्याचं कारण हे आहे की ज्या लोकांनी ही प्रश्नोत्तरी सोडवली आहे त्यांना आपल्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित बरोबर उत्तरं कळावीत. आणि दुसरा भाग हाही आहे की जे लोक ही प्रश्नोत्तरी सोडवू शकले नाहीत, नंतर सुद्धा काही लोक हे व्याख्यान ऐकत असतात, तर त्यांनाही या प्रश्नांच्या उत्तरांच्या द्वारे त्यांचाही ज्ञानाभ्यास व्हावा. पंडित रवींद्रजी, काय आपण यांची उत्तरे सांगूयात? बिलकुल प्रसन्नजी. हा, तर मग आपण एक 5-7 मिनिटांमध्ये आपण या 20 प्रश्नांची उत्तरे मी आपल्याला सांगून देतो. क्रम कदाचित वेगवेगळा असेल कदाचित, परंतु ज्या पद्धतीने हे प्रश्न दिले होते कदाचित प्रश्नोत्तरीमध्ये क्रम बदलला असण्याची शक्यता. मी प्रश्नही सांगतो, 4 ऑप्शन सांगतो आणि बरोबर उत्तर सांगतो. पहिला प्रश्न होता श्री बृहद्रव्य संग्रह, लघु द्रव्य संग्रह आणि द्रव्य संग्रह हे तीनही ग्रंथ रिकामी जागा एकच आहेत, वेगवेगळे आहेत, काल्पनिक आहेत आणि माहित नाही. तर यांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे की श्री बृहद्रव्य संग्रह, लघु द्रव्य संग्रह आणि द्रव्य संग्रह हे तीनही ग्रंथ एकच आहेत. फक्त त्यांची नावे वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळी ठेवण्यात आली, परंतु ग्रंथ बाकी एकच आहे. तर अशा प्रकारे हे तीनही ग्रंथ मुळामध्ये एकच आहे रचना, एकाच ग्रंथकाराची रचना आहे. पुढे श्री बृहद्रव्य संग्रह ग्रंथाचे रचयिता कोण आहेत, लेखक कोण आहेत? एक श्री नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती, श्री नेमिचंद्र सिद्धांती देव, श्री नेमिनाथ भगवान आणि श्री नेमिचंद्र कुमार स्वामी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे श्री नेमिचंद्र सिद्धांती देव. तर या प्रकारे सिद्धांती देव ही त्यांची पदवी उपाधी लागलेली आहे, याच्याबद्दल आपण चर्चा केलेली होती. त्यांचा तिसरा प्रश्न आहे श्री बृहद्रव्य संग्रह हा ग्रंथ कोणाच्या निमित्ताने रचण्यात आला, कोणासाठी म्हणून याची रचना झाली? एक भोज राजा, 2 चामुंडराय, त्याचंच नाव गोम्मट, तिसरा ऑप्शन होता श्रीपाल राजा आणि चौथा ऑप्शन होता राजसेठ सोम. तर याचं उत्तर आहे आपल्या सर्वांना ठाऊक आहे, श्री राजसेठ जे सोम नावाचे होते त्यांच्यासाठी या ग्रंथाची रचना करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे श्री बृहद्रव्य संग्रह ग्रंथात कशाचे वर्णन केले आहे? तर यामध्ये आपल्याला समोर दिसतो आहे, खूपच छान, धन्यवाद रवींद्रजी. आपल्याला समोर इथे प्रश्न दिसत आहेत स्क्रीनवरती. श्री बृहद्रव्य संग्रह ग्रंथात कशाचे वर्णन केले आहे? तर 1 6 द्रव्यांचे, 2 7 तत्वांचे, 3 रत्नत्रयाचे आणि 4 वरील तीनही पर्याय बरोबर.
तर यामध्ये उत्तर आहे वरील तीनही पर्याय बरोबर. कारण 6 द्रव्यांचं वर्णन देखील आहे, 7 तत्वांचं वर्णन देखील आहे आणि रत्नत्रयाचं वर्णन देखील या ग्रंथामध्ये आलेलं आहे. त्याची चर्चा आपण पूर्वी केलेली होती. पुढे 5वा प्रश्न आहे, ग्रंथकार मंगलाचरणात कोणाला नमस्कार करतात? जिनाला, जिनवराला, जिनवर वृषभाला की वरील तिघांना? तर याचं उत्तर आहे जिनवर वृषभाला. इथं बऱ्याच लोकांना थोडस कन्फ्युज झालं असेल. आपण जिन म्हणजे गृहस्थ सांगितले होते की जे मोक्षमार्गी आहेत. जिनवर म्हणजे आपण मुनी किंवा गणधर परमात्मा असा अर्थ केला होता आणि जिनवर वृषभ म्हणजे तीर्थंकर परमात्मा असा अर्थ केला होता. प्रश्न नीट वाचा की ग्रंथकार मंगलाचरणात कोणाला नमस्कार करतात? तर यामध्ये जिनवर वसहेण अशा प्रकारे जिनवर वृषभांना नमस्कार केलेला आहे. कारण नेमिचंद्र सिद्धांती देव स्वतः मुनी आहेत, तर ते मग गृहस्थाला कसे नमस्कार करणार? कारण गृहस्थ त्यांच्यापेक्षा खालच्या भूमिकेत आहे. त्यामुळे पहिला जिनाला हा ऑप्शन बरोबर नाहीये, कारण तिथं गृहस्थ अपेक्षित आहे आणि ग्रंथकार मुनिराज स्वतः मुनी पदवीमध्ये आहेत, त्यामुळे ते गृहस्थाला नमस्कार करणार नाहीत. दुसरं जिनवराला तेथे गणधर परमात्मा असा अर्थ आहे, गणधर आहेत, परंतु मंगलाचरणामध्ये नेमिचंद्र सिद्धांती देवांनी जिनवराला सुद्धा नमस्कार केलेला नाही, तर जिनवर वृषभाला, कारण मूळ शब्द तेथे जिनवर वृषभ असाच आहे. त्यामुळे बरोबर उत्तर आहे जिनवर वृषभाला. पुढचा 6वा प्रश्न आहे, जे पापाचा नाश करते आणि खऱ्या सुखाला उत्पन्न करते त्याला काय म्हणतात? मंगल की उत्तम की शरण की तीर्थंकर? तर त्याचं उत्तर आहे मंगल. जे पापाचा नाश करतं आणि खऱ्या सुखाला उत्पन्न करतं त्याला मंगल म्हणतात. म्हणून तर मंगलाचरण असं आपण त्याच्यामध्ये पाहिलं होतं. उत्तम जे श्रेष्ठ असतात त्यांना उत्तम म्हणतात. शरण ज्याचा आश्रय घ्यायचा त्याला शरण म्हणतात. आणि हे सगळं चत्तारी मंगलम, चत्तारी लोगुत्तमा, चत्तारी शरणम पवज्जामी इथली सर्व चर्चा आहे. तीर्थंकर आपल्याला ठाऊकच आहे, ते धर्मतीर्थाचा उपदेश देतात त्यांना तीर्थंकर म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी भगवंतांना केलेला कोणता नमस्कार सर्वश्रेष्ठ आहे? नतमस्तक होऊन साष्टांग नमस्कार करणे हा केवळ शरीराचा नमस्कार आहे. जय जयकार सहित मंत्र पठण करणे हा केवळ तोंडाने म्हणजे वचनाने शब्दांनी केलेला नमस्कार आहे. अत्यंत भक्तिभावाने मनःपूर्वक नमस्कार करणे हा केवळ मनाद्वारे केलेला नमस्कार आहे. आणि हे सगळे द्रव्य नमस्कार आहेत. पहिला शरीराने, दुसरा शब्दाने, तिसरा मनाने, मन वचन काया हे सगळे द्रव्य नमस्कार आहेत. आणि असली नमस्कार चौथा भगवंताची आज्ञा पाळून आपल्या आत्मध्यानात मग्न होणे हा खऱ्या अर्थाने भगवंताला केलेला सर्वश्रेष्ठ भाव नमस्कार आहे. याचं उत्तर थोडस जे या व्याख्यानाला हजर होते त्यांनाच या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित देता येणार आहे. ते व्याख्यान ज्यांचं चुकलं होतं त्यांना कदाचित या प्रश्नाचं उत्तर देताना थोडीशी गल्लत होण्याची शक्यता आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रत्येक वस्तू कशी आहे? एकांतमय आहे, अनेकांतमय आहे, अनित्य आहे की अपरिवर्तनीय आहे? तर अनेकांतमय आहे. एकांतमय नाही आहे, केवळ अनित्य नाही आहे आणि केवळ अपरिवर्तनीय सुद्धा नाहीये. पुढचा प्रश्न आहे, मंगलाचरण कशासाठी केले जाते? ग्रंथाची पूर्णता व्हावी म्हणून, इष्टदेवाची स्तुती करावी म्हणून, पुण्यप्राप्ती व्हावी म्हणून की या वरील सर्व कारणांसाठी? तर वरील सर्व कारणांसाठी मंगलाचरण केले जाते. तिन्ही कारणे बरोबर आहेत. 10वा आहे, तीर्थंकर भगवान किती इंद्रांपासून कडून वंदनीय आहेत? तर 10, 100, 1000 की 1? तर आपल्याला सर्वांना माहिती आहे 100 इंद्रांकडून तीर्थंकर भगवान वंदनीय आहेत. पुढे 11वा प्रश्न आहे, समव शरण म्हणजे काय? उत्तर, भगवंतांना शरण जाणे म्हणजे समव शरण. तीर्थंकरांची वाणी दिव्यध्वनी म्हणजे समव शरण. धर्मसभा म्हणजे समव शरण की आत्म्याला शरण जाणे म्हणजे समव शरण? तर याचा सरळ अर्थ आहे, जी धर्मसभा लागते त्यालाच समव शरण असं म्हणतात. काही लोकांना वाटेल की तीर्थंकरांची वाणी म्हणजे समव शरण. नाही, तीर्थंकरांची वाणी म्हणजे दिव्यध्वनी आणि दिव्यध्वनी म्हणजे समव शरण नव्हे. समव शरणामध्ये दिव्यध्वनी खिरते हे खरं आहे, परंतु समव शरण या शब्दाचा अर्थ होतो
धर्मसभा की जेथे तीर्थंकर परमात्मा मधोमध विराजमान असतात आणि 3 गतीतले जीव, देवगती, मनुष्यगती आणि तिर्यंच गती, या 3 गतीतले जीव भगवंतांचा उपदेश तेथे ऐकतात. त्या जागेचं नाव आहे समव शरण म्हणजेच धर्मसभा. जो जाणतो तो कोण? किती सोपा प्रश्न आहे. जीव अजीव, जीव अजीव दोन्ही की जीव अजीव दोन्ही नाही? तर जो जाणतो तो, जो जगतो तो जीव. बरोबर आहे. उपयोग म्हणजे काय? खरेदी विक्री व्यापार, पदार्थांचा सुयोग्य वापर, ज्ञान दर्शनाचा व्यापार की स्वार्थ? तर उपयोग याचा अर्थ होतो ज्ञान दर्शनाचा व्यापार. व्यापार याचा अर्थ इथं ज्ञान दर्शनाचा उघाड, ज्ञान दर्शनाचं व्यक्तीकरण, व्यक्त होणं, यालाच काय म्हणतात? उपयोग. पुढे अमूर्तिक म्हणजे काय? तर अमूर्तिक म्हणजे अरूपी का? सगळेजण अमूर्तिकचा अर्थ अरूपी करतात, परंतु मी मुद्दाम सांगितलं होतं की अमूर्तिक म्हणजे फक्त अरूपी नाही, आकार नसणे नाही, अदृश्य सुद्धा नाही, तर 5 ही इंद्रियांनी ग्रहण न होणे म्हणजेच अमूर्तिक होय. ज्यांना या प्रश्नांविषयी काही शंका असेल किंवा या प्रश्नांना अधिक व्यवस्थित समजावून घ्यायचं असेल, त्यांनी मागची व्याख्यानं ऐकावीत, जी की सतपथ चॅनल वरती सुद्धा उपलब्ध आहेत, माझ्या वैयक्तिक युट्यूब चॅनल वरती सुद्धा उपलब्ध आहेत, तर त्यांना तेथे अधिक स्पष्टीकरण मिळेल. आता येथे त्याचं स्पष्टीकरण करता येणं शक्य नाही. जीव कसा आहे? मूर्तिक आहे, अमूर्तिक आहे, मूर्तिक अमूर्तिक दोन्ही आहे की दोन्ही नाही? तर या बृहद्रव्य संग्रह ग्रंथाच्या आधारे जर आपण पाहिलं तर मूर्तिक आणि अमूर्तिक दोन्ही आहे, अशा प्रकारे या ग्रंथामध्ये चर्चा आलेली आहे. पुढे द्रव्य म्हणजे काय? द्रव्य म्हणजे पैसा, कपडे, खाद्यपदार्थ की अनंत गुणांचा समूह? तर या जैन शास्त्रांच्या टर्मिनॉलॉजी मध्ये द्रव्य ही टर्म, हे पारिभाषिक शब्द, अनंत गुणांचा समूह या अर्थामध्ये द्रव्य हा शब्द वापरला जातो. पुढे 17वा प्रश्न आहे, संसारी अवस्थेमध्ये जीवाचा आकार कसा असतो? पुढचा प्रश्न आहे पुढील पानावरती, संसारी अवस्थेमध्ये जीवाचा आकार कसा असतो? संपूर्ण विश्वव्यापी असतो की लोकाकाशात व्यापून राहिलेला असतो की धारण केलेल्या शरीरा इतका असतो की कपाळावर लावलेल्या टिळ्या इतका असतो? असंही एक दर्शन आहे की जे म्हणतं कपाळावर जी टिळा लावण्याची जागा असते, महिला जिथे टिकली लावतात किंवा कुंकू लावतात, तर इथल्या या कपाळाच्या मधल्या भागामध्ये तो जीवात्मा असतो आणि तो ज्योतीसारखा असतो आणि त्याचा प्रकाश सगळ्या शरीरामध्ये पसरतो. म्हणजे चैतन्य तेवढंच असतं कपाळाच्या मध्यभागी आणि त्याचा प्रकाश सगळीकडे पसरतो, त्याचं तेज शरीरामध्ये पसरतं. परंतु असं नाहीये, जीवाचा आकार संसारी अवस्थेमध्ये धारण केलेल्या शरीरा इतका असतो. पुढे जीवाच्या आकारासंबंधी जीवामध्ये कोणती शक्ती आहे? तर ती संकोच विस्तार शक्ती आहे. मोठ्या शरीरात गेल्यानंतर मोठा होतो, लहान शरीरात गेल्यानंतर लहान होतो. क्रियावती शक्ती ही गमन करण्यामध्ये उपयोगी पडते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यामध्ये. जीव जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, क्षेत्रापासून क्षेत्रांतर होतो, स्थळापासून स्थलांतरित होतो, तेव्हा तेथे क्रियावती शक्ती उपयोगी पडते. सर्वज्ञत्व शक्ती म्हणजे केवळ ज्ञानी जीव होतो, ज्ञान परिपूर्ण व्यक्त करतो, त्याच्यामध्ये उपयोगी पडणारी शक्ती म्हणजे सर्वज्ञत्व शक्ती आहे. आणि त्यागोपादान शून्यत्व शक्ती, याची चर्चा आपण नंतर करूया. आत्मा हा कोणत्याही वस्तूचं ग्रहणही करीत नाही आणि कोणत्याही वस्तूचा त्यागही करीत नाही, ही थोडीशी निश्चयाने येणारी शक्ती आहे, त्याची चर्चा आपण यथायोग्य समयी करूया. संसार परिवर्तन किती सांगितले आहेत? सर्वांना माहिती आहे, 2, 3, 4 की 5 पंच परावर्तन आहेत. संसार 5 परावर्तन रूप आहे. जीवाचा निश्चयाने स्वभाव कसा आहे? तर अधोगमन खाली जाण्याचा, ऊर्ध्वगमन वर जाण्याचा, तिर्यक गमन करण्याचा की सरळ गमन करण्याचा? तर जीवाचा निश्चयाने स्वभाव ऊर्ध्वगमन, विस्सोढगई, विस्त्रसा ऊर्ध्वगमन करण्याचा आहे, स्वभावाने वरच्या दिशेने जाण्याचा आहे. तर अशा प्रकारे 20 प्रश्न आपण येथे पाहिलेले आहेत आणि त्यांची योग्य उत्तर सुद्धा मी आपल्याला सांगितली. आज आपण आता पुढच्या चर्चेला प्रारंभ करूया. तर आपल्या कालच्या व्याख्यानाचा सार एवढाच, एका वाक्यात असा सांगता येईल की जीवात्मा हा व्यवहाराने दश प्राणांनी जगतो, तर निश्चयाने आपल्या चैतन्य प्राणांनी जगतो. शरीर आणि जीव यांची जी
एकत्रित राहणे रूप ही व्यक्त पर्याय व्यवहाराने दिसते आहे, वर्तमान दशा दिसते आहे, ती बाकी या 10 प्राणांनी टिकून आहे. परंतु जर एकटा जीवात्मा घेतला तर तो जीव बाकी जगण्यासाठी, त्याच्या अस्तित्वासाठी या दश प्राणांची आवश्यकता नसते, याची चर्चा आपण कालच्या व्याख्यानामध्ये केलेली आहे. एकदा गाथा पाठ म्हणून घेऊया. तिसरी गाथा आहे, आपण गाथा पाठ म्हणूया. तिक्काले चदुपाणा, तिक्काले चदुपाणा, इंद्रिय बलमाऊ आण पाणोय, इंद्रिय बलमाऊ आण पाणोय, व्यवहारासो जीवो, व्यवहारासो जीवो, निश्चयणय दो दुचेदनाजस, निश्चयणय दो दुचेदनाजस. आता त्याचा मराठी पद्यानुवाद सुद्धा आम्ही तुम्हाला उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तोपर्यंत मी आपल्याला केवळ म्हणून दाखवतो. त्रैकाली चार प्राण, त्रैकाली चार प्राण, इंद्रिय बल आयुष्य श्वासोच्छ्वास, इंद्रिय बल आयुष्य श्वासोच्छ्वास, व्यवहारे तो जीव, व्यवहारे तो जीव, निश्चय नयाने चेतना तयास, निश्चय नयाने चेतना तयास. तर अशा प्रकारे या गाथेमध्ये हा जीवात्मा दश प्राणांनी जगतो. येथे मुख्य रूपाने 4 प्राण सांगितलेले आहेत आणि पूर्ण जे भेद प्रभेद आहेत त्या सर्वांच्या माध्यमातून पाहिलं तर 10 प्राणांनी जगतो, अशी चर्चा या माध्यमातून केलेली आहे. पहा, यामध्ये आणखी समजण्यासारख्या गोष्टी आहेत की हे जे 10 प्राण, आता आपण थोडीशी याची सूक्ष्म चर्चा करून, कारण सामान्य अर्थ तर आपल्याला गाथेचा समजला आहे, आता आपण याची थोडीशी खोलवर चर्चा करूया. जे 10 प्राण आपण पाहिले, हे 10 प्राण नेमके कुठे आहेत हे आपण मला सांगायचं आहे. बघूया कोण व्यवस्थित विचार करतं हे आपण पाहूया. 10 प्राण आहेत, मी त्यांची नावं तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आहे. आपल्याकडे 2 गोष्टी आहेत बरं का, 2 गोष्टी आहेत. त्या 2 गोष्टींपैकी कोणत्या गोष्टीच्या खात्यामध्ये 2 वस्तू आहेत, 2 पदार्थ आहेत, तर त्या 2 पदार्थांच्या पैकी कोणता प्राण कोणत्या वस्तूच्या खात्यात तुम्ही टाकणार ते मनाशी ठरवा आणि मला सांगा. जर कोणी लिहून घेत असेल तर तुम्ही लिहून घेतले तरी चालेल. पाहूया काय होत आहे. 10 प्राण आहेत आणि कोणकोणत्या वस्तूंच्या मध्ये आपल्याला पाहायचे आहे तर पाहूया. पहिला आहे जीवात्मा, म्हणजे जीवद्रव्य. जीव म्हणा, आत्मा म्हणा किंवा जीवात्मा म्हणा, सगळं एकच. जीव म्हणा, आत्मा म्हणा किंवा जीवात्मा म्हणा, सगळं एकच. तर जो जीव आहे तो जीव एका बाजूला घेऊया आणि दुसऱ्या बाजूला घेऊया शरीर. एक जीव आणि दुसरा शरीर. आता मी 10 प्राणांची नावे सांगतो, तुम्ही तो प्राण जीवाच्या खात्यामध्ये घालणार की शरीराच्या खात्यामध्ये घालणार हे मला सांगा किंवा स्वतः ठरवा. पहिला आहे 5 इंद्रिय, म्हणजे स्पर्शनेंद्रिय. पहिला प्राण आहे स्पर्शनेंद्रिय. तो शरीरामध्ये टाकूया की जीवामध्ये टाकूया, तुम्ही विचार करा. दुसरा आहे रसनेंद्रिय, म्हणजे जीभ. ही शरीरामध्ये येणार की जीवामध्ये येणार. नाक, घ्राणेंद्रिय, हे शरीर की जीव. चक्षुरेंद्रिय, डोळा, हे शरीरामध्ये येणार की जीवामध्ये येणार. कान, कर्णेंद्रिय, हे जीवामध्ये येणार की शरीरामध्ये येणार. तर ही 5 इंद्रिये जीव की शरीर यामध्ये आपण ठरवा की ही 5 इंद्रिये जी प्राणरूप आहेत, जे प्राण म्हणून सांगितलेले आहेत, ते शरीरामध्ये येतात की जीवामध्ये येतात. पुढे 3 बळ सांगितलेले आहेत. 3 बळ. एक आहे शरीर बळ, काय बळ, शरीराचं बळ, हे शरीरामध्ये येणार की आत्म्यामध्ये येणार. दुसरं आहे वचन बळ, शब्दांचं बळ, शब्द जे बोलले जातात तोंडाद्वारे, तर ते शब्द हे शरीराचं बळ आहे की आत्म्याचं बळ आहे. पुढचं आहे मनोबळ, मानसिक बळ, तर हे शरीराचं बळ आहे की आत्म्याचं बळ आहे. विचार करा आणि निर्णय करा. पुढचं आहे 5 आणि 3 8 झाले. आता आयुष्य म्हणजे आयु कर्म, आयुष्य हे शरीरामध्ये किंवा कर्मांमध्ये, म्हणजे आत्म्यापासून भिन्न येणार की जीवामध्ये जाणार. आणि श्वासोच्छ्वास, हा जो श्वासोच्छ्वास सुरू आहे तो शरीरामध्ये येणार की आत्म्यामध्ये येणार.
आता 10 प्राण तर पूर्ण झाले, आपलाही कदाचित निर्णय झाला असेल. माझ्या मते 1-2 प्राणांच्या बाबतीत सोडलं तर बाकी सगळ्यांनी फटाफट निर्णय केलेला असेल की हे सगळे प्राण, आता कसं विचारायचं, बरं विचारत नाही, संजयजी जे आहेत आज प्रश्नकार त्यांच्यासाठी आपण ठेवूया ही संधी, ते विचारतील तुम्हाला या बाबतीत. तर वास्तवामध्ये याचं उत्तर असं आहे की हे 10ही प्राण शरीराच्या खात्यामध्ये जातात, जीवाच्या खात्यामध्ये जात नाहीत. कसं काय पाहूया ना, आपण पाहूया. तर जे हा बरोबर उत्तर आहे. जे 5 इंद्रिय आहेत ते तर स्पष्ट रूपाने शरीराचे आहेत. शरीर बळ आणि वचन बळ हे तर शरीराचेच आहेत, स्पष्ट दिसतं. मनोबळ, इथे थोडासा प्रश्न येतो की मनोबळ आपण जीवामध्ये द्यायचं की शरीरामध्ये द्यायचं. तर त्याचं उत्तर आहे की शरीर आणि वचन हे जसे पुद्गलमय आहेत, पुद्गलमय म्हणजे शरीराचे भाग आहेत, तसंच मन जे आहे ते द्रव्य मन सुद्धा शरीराचाच एक भाग आहे असं जैन दर्शन सांगतं. म्हणजे या छातीच्या या मध्यभागी या ठिकाणी अंतर्भागामध्ये 8 पाकळ्यांनी युक्त कमळाप्रमाणे, असं कमळ की ज्याला 8 पाकळ्या आहेत, अशा 8 पाकळ्यांनी युक्त कमळाच्या आकाराचं एक सूक्ष्म द्रव्य मन वास करतं असं जिनदर्शनामध्ये आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. हे आपल्याला तीर्थंकरांच्या प्रतिमेमध्ये दिसतं. आपण जेव्हा 24 तीर्थंकरांची प्रतिमा पाहता, मूर्ती पाहता, तेव्हा त्यांच्या छातीवरती येथे मध्यभागी असं एक फुलासारखा आकार काढलेला असतो, त्याला द्रव्य मन म्हणतात. आणि तो सुद्धा या शरीराच्या रचनेप्रमाणेच एक भाग आहे. आजपर्यंत विज्ञानाला तो सापडलेला नाही, परंतु सूक्ष्म रूपाने त्याची रचना तेथे आहे असं जिनशास्त्र सांगतं. परंतु ज्या भगवंतांच्या मूर्ती असतात ना, हा मी मराठी पद्यानुवादासाठी प्रयत्न करतो आहे, आपण पाहूया. डॉक्टर नितीननी कदाचित हा प्रश्न विचारलाय, आपण त्याच्यासाठी प्रयत्न करतो आहोत. पाहूया. सांगण्याचा हा भाग आहे की ज्या भगवंतांच्या मूर्ती असतात, म्हणजे बाहुबली किंवा भरत भगवान, अशा प्रकारे जे भगवंतांच्या प्रतिमा असतात त्यांच्यावरती ही द्रव्य मनाची रचना काढली जात नाही, म्हणजे कोरली जात नाही. जे 24 तीर्थंकर असतात त्यांच्या मूर्तीवरती बाकी अशा प्रकारच्या या द्रव्य मनाची रचना काढलेली दिसते. आणि म्हणून मनोबळ, वचन बळ, शब्दबळ आणि काय बळ म्हणजे शरीराचं बळ, हे तीनही सुद्धा शरीराच्या खात्यामध्येच येतात. ह्याच्यामध्ये आणखी पुढे सूक्ष्मता करता येते, परंतु मी थोडंसं इथंच थांबतो आहे. त्याच्याबद्दल आणखी सूक्ष्म विवेचन पुढच्या गाथांमध्ये आपण नक्की करूया. तर अशा मी अवघड होऊ नये, नवीन आणि जुने लोक या दोघांचाही संतुलन करून मी येथे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्यांना याविषयी विशेष जाणून घ्यायचा असेल त्यांनी थोडासा हा मुद्दा नोट करून ठेवावा. नंतर आपण कधी तत्वचर्चेसाठी बसूया आणि त्यावेळेला असे सगळे मागचे मुद्दे आपण एका विशिष्ट पानावरती लिहून ठेवावेत. आपण त्याच्याविषयी विशेष चर्चा सूक्ष्म रीतीने त्यावेळी बाकी व्यवस्थित सूक्ष्म रीतीने त्याची चर्चा करूया. तर आता एकूण 8 प्राण झाले, 5 इंद्रिय आणि 3 बळ. तर स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुरेंद्रिय आणि कर्णेंद्रिय ही 5ही इंद्रिय शरीरामध्ये झाली. मन, वचन आणि काया यांचं बळ सुद्धा शरीरामध्ये, पुद्गलामध्ये, या बाह्य ह्याच्यामध्ये गेलं. आणि आता आयु हे तर कर्म आहे आणि त्यामुळे ते सुद्धा या जीवापासून भिन्न आहे, त्यामुळे हे सुद्धा शरीराशी संबंधितच आहे. आता ते कसं आहे पुन्हा थोडंसं सूक्ष्म होतं. हे जे द्रव्य, हे जे आपल्याला स्थूल शरीर दिसतं आहे, यामध्ये आणखी एक शरीर आहे, त्याचं नाव आहे कार्मण शरीर. ते कार्मण शरीर एकूण 8 प्रकारच्या कर्मांनी बनलेलं आहे. ते कार्मण शरीर 4 घाती आणि 4 आघाती कर्मांपासून बनलेलं आहे. आणि त्यामध्ये एक आघाती कर्म आहे ज्याचं नाव आहे आयु कर्म. आणि त्या आयु कर्मामुळे हा जीव येथे काय होऊ शकतो, जगतो, अशा प्रकारे येथे सांगण्यात आलेला आहे. थोडक्यात काय, हे आयु नावाचं जे प्राण येथे सांगितलेलं आहे, तो प्राण सुद्धा शरीरामध्ये येतो, जीवापासून भिन्न येतो, जीवामध्ये येत नाही. आणि पुढचा आहे श्वासोश्वास, तो सुद्धा स्पष्टपणे शरीरामध्येच आहे. म्हणजे पहा, हे 10ही प्राण शरीराशी संबंधित आहेत. शरीर सजीव आहे, सजीव म्हणजे जीवाने युक्त आहे, याची लक्षणं प्रकट करणार शरीर
हे या 10 प्राणांनी सचेतन आहे, म्हणजे चेतनाने सहित आहे, अशा प्रकारचा व्यवहार करता येतो. आणि म्हणून हे 10 प्राण शरीराचे असताना सुद्धा, आता मी हे वक्तव्य आपल्याला जमेत धरून करतो आहे की हे 10ही प्राण शरीराचे आहेत असं आता नक्की झालं, कारण आपण ते पाहिलं कशा प्रकारे. म्हणजे हे 10ही प्राण खऱ्या अर्थानं पाहिलं तर शरीराचे आहेत. शरीर त्याद्वारे जिवंत आहे असा व्यवहार केला जातो, असं बोललं जातं, अशी परीक्षा केली जाते. आणि ते 10 प्राण शरीराचे असताना सुद्धा जीव त्या 10 प्राणांनी जगतो असं सांगणं, असं म्हणणं, असं जाणून घेणं, यालाच व्यवहार नय म्हणतात. आज पहिल्यांदा मी व्यवहार नयाचं काय स्वरूप आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. व्यवहार नय कशाला म्हणतात? आहे वैशिष्ट्य शरीराचं, म्हणजे दुसऱ्या द्रव्याचं, परद्रव्याचं. पण शरीराचे 10 प्राण असताना सुद्धा जीव त्या 10 प्राणांनी जगतो असं वर्णन करणं, असं सांगणं, असा व्यवहार करणं, अशी परीक्षा करणं, असं आपण सुद्धा जाणून घेणं, यालाच व्यवहार नय म्हणतात. म्हणजे शरीराचे गुणधर्म असून सुद्धा ते जीवाचे आहेत असं सांगणं, हे व्यवहार नयाचं कथन आहे. एका द्रव्याची वैशिष्ट्य, एका वस्तूची गुणधर्म दुसऱ्या वस्तूचे आहेत असं सांगणं, यालाच व्यवहार नय म्हणतात. किती सोपं आहे, किती सोपं आहे, काय कठीण आहे? ह्याला उदाहरण पाहिजे? बरं मी सांगतो, आता आठवलं म्हणून उदाहरण सांगतो. समजा माझी टोपी माझ्या मित्राने घेतली, टोपी माझी आहे परंतु तो घेऊन गेला काही कारणास्तव, उदाहरण आता सुचले तेच सांगतो आहे. तर टोपी त्यानं माझी घेतली, तो घालून रस्त्यावरून जातो आहे, मी माझ्या घरात बसलोय. आता रस्त्यावरून जाताना एका अनोळखी माणसाने त्याला विचारलं, काय हो, ही टोपी कोणाची आहे? अनोळखी व्यक्ती आहे आणि त्यानं विचारलंय, ही टोपी कुणाची घालून आलाय तुम्ही? तर त्यावेळी तो काय म्हणणार, माझ्या मित्राची आहे, मी घेऊन आलोय. असं कशाला सांगत बसेल? तो म्हणणार, का माझी आहे, बोला काय काय म्हणणं आहे तुमचं, बोला. कारण त्या व्यक्तीला काही देणं घेणं नाहीये, तरी सुद्धा तो विचारतो आहे. तर अशा प्रकारे त्या वेळेला स्वतःची टोपी नसताना सुद्धा तिथे व्यवहार चालवण्यासाठी त्यावेळची अनोळख्या व्यक्तीला किती उत्तर द्यायची, का उत्तर द्यायची, अशा प्रकारे विचार करून तो म्हणतो, होय होय माझीच आहे, बोला. आणि खरोखर त्यावेळेला ती त्याचीच आहे ना, त्यावेळी तो मागून घेऊन गेलाय ना, त्यामुळे तो व्यवहार सत्य आहे, तो खोटा नाहीये. लक्षात आलं का? कारण त्यावेळी तो केवळ तिथल्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी त्या प्रयोजनानिशी तो तसं म्हणतो आहे. त्यानं तसंच मानलं, खरोखर आपलीच टोपी आहे असंच मानून बसला, तर मग ते चुकीचं होईल. हे पुढे आणखी आपल्याला विस्ताराने सांगण्यात येणार आहे. आता केवळ परिचय करून घ्या. तर व्यवहार नय असं म्हणतो की जीव 10 प्राणांनी जगतो. मग खरं पाहिलं तर हे 10 प्राण जीवाचे नाहीच आहेत, ते तर शरीराचे आहेत. मग शरीराचे 10 प्राण असताना सुद्धा जीव त्या 10 प्राणांनी जगतो असं कथन करणं, एका द्रव्याला दुसऱ्या द्रव्याचं सांगणं, एका द्रव्याच्या गुणधर्मांना दुसऱ्या द्रव्याचे गुणधर्म सांगणं, यालाच व्यवहार नय म्हणतात. आता या उलट आता मी आणखी एक प्राण सांगणार आहे. आणखी एक प्राण शिल्लक आहे 10 प्राण झाल्यानंतर. त्याला जीवामध्ये टाकणार की शरीरामध्ये टाकणार ते सांगा. चेतना रूपी प्राण, ज्ञान दर्शन रूपी प्राण, चैतन्य रस, हा तुम्ही जीवामध्ये टाकणार की शरीरामध्ये देणार? तर त्याचं उत्तर आहे की बाबा रे, चैतन्य, ज्ञान दर्शनपणा, सुखदुःखाला भोगण्याची शक्ती ही बाकी जीवाची आहे, ती शरीराची नाही. मग आता जीव आपल्या चैतन्य प्राणांनी जगतो, स्वतःच्या चैतन्य शक्तीने जगतो असं म्हणणं, याचं नाव निश्चय नयाचं कथन आहे. कारण येथे निश्चय नय का वापरला? कारण प्राण सुद्धा जीवाचेच होते आणि कथन सुद्धा केलं जीवाचेच आहेत म्हणून. म्हणजे ज्या त्या द्रव्याचे गुणधर्म ज्या त्या द्रव्याचे आहेत असं सांगणं, यालाच निश्चय नय म्हणतात. किती सोपं झालं सांगा, की जीव आपल्या चैतन्य प्राणांनी जगतो आणि खरोखर ते चैतन्य प्राण त्या जीवाचाच आहे. आणि म्हणून जसं आहे तसं कथन करणं, ज्या त्या द्रव्याचे गुणधर्म ज्या त्या द्रव्याचे आहेत असं सांगणं, याला निश्चय नाही म्हणतात. आणि याउलट जसं नाही आहे, परंतु काही प्रयोजनासाठी, काही विशिष्ट कारणासाठी
एका द्रव्याचे गुणधर्म दुसऱ्या द्रव्याचे आहेत असं कथन करणं यालाच व्यवहार नय म्हणतात. लक्षात आलं असेल. खूप छान चर्चा आहे, खूप सुंदर चर्चा आहे. तुम्ही म्हणाल जीव आणि शरीर हे दोन्ही एकमेक झालेले दिसतात, एकत्र राहताना दिसतात. मग खरोखर काय ते एकमेक झालेत का याची ही थोडीशी चर्चा करूया. खूप अवधान देऊन ऐकण्यासारखी चर्चा आहे. आपण खरोखर भाग्यशाली आहोत की आपल्याला अशी कोणती अडचण नाहीये, अशा कुठला आपल्या पापाचा उदय नाहीये की आपल्याला या शास्त्रांपासून विमुख व्हावं लागावं, आपल्याला या शास्त्र स्वाध्यायापासून दूर व्हावं लागावं, अशी आपल्याला पापाचा उदय नाहीये. हो, खरोखर हे आपलं खूप मोठं भाग्य म्हटलं पाहिजे. अनेक अनेक जिनवाणीची रुची असणारे जीव सुद्धा अशा प्रकारच्या विचित्र कर्मसंयोगांमध्ये फसलेले दिसतात की इच्छा असून सुद्धा त्यांना सत्समागम, सज्जन संगती, स्वाध्यायासाठी वेळ उपलब्ध करणं कदाचित शक्य होत नाही. ते आपल्या तत्वचिंतनाद्वारे धर्माचा आश्रय घेतात. ते काही स्वाध्याय करीत नाहीत म्हणजे तत्वचिंतन करीत नाहीत असं मला म्हणायचं नाही. परंतु तत्वचिंतनासाठी सुद्धा विशिष्ट विषय आपल्याला प्राप्त होणं, खऱ्या अर्थानं परिणामांची विशुद्धी होण्यासाठी अशा प्रकारे साधर्मींचं मिलन होणं हे सुद्धा या कलिकाळामध्ये अत्यंत दुर्लभ आहे. आणि म्हणून मी म्हणतो की आपण स्वतःला खूप भाग्यशाली खऱ्या अर्थानं म्हटलं पाहिजे, मानलं पाहिजे. पाहूया, मला हे सांगायचं होतं की जीव आणि शरीर हे एकत्रित राहताना दिसतात, तर मग हे दोन्ही एकमेक झालेले आहेत का हे थोडंसं आपण तपासून पाहूया. आता पुन्हा आपण दोन खाती करूया, एक जीवाचं खातं आणि एक शरीराचं खातं. आता मी आपल्याला काही अशाच गोष्टी सांगणार आहे, त्या तुम्ही जीवामध्ये जाणार की शरीरामध्ये जाणार हे मला थोडंसं सांगा. पहा, पहिलं आहे चालणं, चालण्याची क्रिया. ही चालण्याची क्रिया शरीर करतं की जीव करतो? तुम्ही विचार, क्रिया म्हणतोय, क्रिया. खाण्याची इच्छा नव्हे, केवळ खाण्याची क्रिया म्हणजे हा घास उचलणं, हातात घेणं, तो तोंडात ठेवणं, चावणं, गिळणं, ही जी खाण्याची क्रिया आहे ती आत्मा करत असेल की दिसताना शरीर शरीर खाताना दिसतं? खाण्याची क्रिया कोण करतं? पुढचं आहे, पुढची क्रिया आहे धावण्याची क्रिया, धावण्याची. चालणं, धावणं, हसणं, मोठमोठ्याने तोंड उघडून हा 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 करून हसणं, ही हसण्याची क्रिया आत्मा करीत असेल की शरीर करत असेल? आपण जर त्याचा फोटो काढला तर आपल्याला काय दिसतं? पुढचं आहे खाणं, पिणं, चालणं, बोलणं, खेळणं, बोला, या रडणं, या सर्व क्रिया शरीर करत असेल की जीव करत असेल? विचार करा. आणि आता मी पुढच्या दुसऱ्या क्रिया सांगतो आहे. तर दुसऱ्या क्रिया आहे चिडणं, संतापणं, रागावणं. बोला, ही क्रिया कोण करीत असेल? आणि त्यासोबतच आनंदित होणं, हे 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 कोण करत असेल? शोक करणं, शोक करायचा म्हणजे मनापासून क्षुब्ध व्हायचं, हे सगळं कोण करत असेल? सुख दुःखाला भोगणं, हे कोण करत असेल? तर या सर्वांचा जर तुम्ही साकल्याने विचार केला तर आपल्या हे लक्षात येईल की खरोखर चालणं, बोलणं, हसणं, रडणं या सर्व क्रिया शरीर करतं. कारण ह्या सर्व शारीरिक क्रिया आहेत. परंतु खऱ्या अर्थानं आनंदित होणं, दुःखी होणं, शोकमग्न होणं, चिडणं, रागावणं, संतापणं, या सर्व क्रिया आत्मा करतो, शरीर करीत नाही. शरीर करत नाही, कारण आत्मा करतो. कारण आत्म्यामध्येच अशा प्रकारे विकार रूप परिणमन करण्याची शक्ती आहे. जर रागावणं, चिडणं, संतापणं या क्रिया शरीर करत असतं तर मग मृतदेह, डेड बॉडी सुद्धा त्या क्रिया करू शकली असते. मग तुम्ही म्हणाल बाकीच्या क्रिया सुद्धा डेड बॉडी करत नाही, परंतु वास्तवामध्ये ते शरीराचं हलनचलन आहे. यासाठी थोडंसं आपण विचारपूर्वक या गोष्टींचा निर्णय केला पाहिजे की या सर्व क्रिया शारीरिक आहेत, पहिल्यांदा सांगितलेल्या, आणि नंतर सांगितलेल्या सर्व क्रिया या आत्म्याकडून घडणाऱ्या आहेत. आणि म्हणून याद्वारे आपल्याला लक्षात येतं की शरीर आणि आत्मा हे दोन्ही एकत्रित राहत असले तरी चिडण्याची, रागावण्याची आणि संतापण्याची क्रिया, जी म्हणजे क्रोध करण्याची क्रिया शरीर करत नाही, आत्मा करतो. आणि म्हणून कर्मबंध सुद्धा आत्म्याला होतो. लक्षात आलं का? आणि खाण्याची, जेवण्याची क्रिया हे शरीर करतं. कारण जो अन्न पदार्थ खाल्ला
तो लाडू आहे, तो लाडू आपण ताटामधून घेतला तर आत्म्याचा स्पर्श होतो काय बघूया. लाडू हा ताटामध्ये आहे, तर तो लाडू ताटामध्ये असताना आत्म्याचा आणि लाडवाचा संबंध आला का हो? नाही येत. पुन्हा तो जिभेवरती ठेवला तर जिभेचा, शरीराचा आणि लाडूचा संबंध आला, आत्म्याचा संबंध येत नाही. पुन्हा तो पोटात गेला, तिथे सुद्धा शरीराच्या क्रियांशी संपर्क येतो आहे, चैतन्य रूप आत्म्याचा आणि लाडूचा स्पर्श होत नाही, कारण आत्मा स्वभावाने अमूर्तिक आहे, हे आपण पाहिलेलं आहे. पुढे आणखी अगदी उत्सर्जनापणे मलोत्सर्जन होऊन तो लाडू बाहेर टाकला गेला, तर तेथे सुद्धा त्या क्रियेपर्यंत अगदी खाण्यापासून शेवटपर्यंत त्या पदार्थाचा आणि आत्म्याचा संपर्क येत नाही, शरीराचा आणि त्या पदार्थांचा संपर्क येतो. आणि म्हणून खाण्याची क्रिया शरीर करतं आणि खाण्याचा भाव, खाण्याची इच्छा हे बाकी आत्मा करतो. हसण्याची क्रिया शरीर करतो, परंतु हसण्याचा भाव, हसण्याची इच्छा बाकी आत्मा करतो. तर अशा प्रकारे यामध्ये फरक आहे. शरीर आणि आत्मा, आता काळजीपूर्वक ऐका, आता तत्वाचा भाग आला, अतिशय महत्वाचा भाग आला. शरीर आणि आत्मा एकत्रित राहिले तरी सुद्धा खाण्याची क्रिया शरीरच करतं, आत्मा करीत नाही, आणि खाण्याचा भाव आत्माच करतो, शरीर करीत नाही. आहा, काय अद्भुत आहे. शरीर आणि आत्मा एकत्रित राहत असले तरी हसण्याची क्रिया शरीरच करतं, आत्मा करीत नाही, आणि हसण्याचा भाव आत्माच करतो, शरीर करीत नाही. ओहो, लक्षात आलं का? खूप सुंदर चर्चा आहे. आणि याद्वारे आपण शरीर आणि आत्म्यामध्ये भेद विज्ञान केलं पाहिजे. दोन्ही द्रव्य भिन्न भिन्न आहेत हे समजावून घेतलं पाहिजे. तुम्ही म्हणाल ही चर्चा आज का करता आहात, याचा आणि या गाथेचा काय संबंध आहे? यासाठी संबंध आहे की हे 10 प्राण जे आहेत ते शरीराचे आहेत आणि चैतन्य रूप शक्ती हे खऱ्या अर्थाने आत्म्याचे भाव आहेत. आणि म्हणून हा आत्मा चैतन्य प्राणांनी जगतो, हे सत्य आहे, हे वस्तू सत्य आहे, हे त्रिकाल सत्य आहे, जसंच्या तसं सांगण्यात आलेलं आहे, म्हणून ते निश्चयनयाचं कथन आहे. या उलट हा आत्मा 10 प्राणांनी जगतो, शरीराच्या आधाराने जगतो, अशा प्रकारे कथन करणं हे एका द्रव्याचं वर्णन दुसऱ्या द्रव्याच्या आधारे करणं असं आहे, म्हणून तो व्यवहार आहे, म्हणून त्याचं नाव, म्हणून ते व्यवहार नयाचं कथन आहे. आणि म्हणून ते त्रिकाल सत्य नाही आहे, ते परम सत्य नाही आहे, ते तात्कालिक सत्य आहे, ते सध्याची परिस्थिती आहे. काय सांगितलं बघा, आत्मा 10 प्राणांनी जगतो ही परिस्थिती आहे, आणि आत्मा चैतन्य प्राणांनी जगतो ही वस्तुस्थिती आहे. आत्मा 10 प्राणांनी जगतो ही तात्कालिक स्थिती आहे, आणि आत्मा चैतन्य प्राणांनी जगतो ही त्रैकालिक सत्य आहे. आणि म्हणून जोपर्यंत हा आत्मा त्रैकालिक सत्याला स्वीकारत नाही, त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, त्याला घट्ट पकडून ठेवत नाही, तोपर्यंत त्याला शाश्वत सुखाची प्राप्ती होत नाही. म्हणूनच आपण जाणताना, काळजीपूर्वक ऐका हो, आपण जाणताना निश्चय आणि व्यवहार या दोन्ही नयांनी जाणलं पाहिजे, परंतु अंगीकार करताना, श्रद्धान करताना, मानताना बाकी व्यवहार नयाला गौण केलं पाहिजे आणि निश्चय नयाला स्वीकारलं पाहिजे. आजचा जरा कठीण होता आहे, मला याची कल्पना आहे, परंतु वारंवार 50 गाथांपर्यंत आपल्याला याच पद्धतीने शिकायचं आहे. त्यामुळे याच धाटणीने शिकल्यामुळे हळूहळू आपल्याला हा बोध नक्की घटवला जाईल. पुन्हा एकदा सांगतो, व्यवहार नय एक द्रव्याला दुसऱ्या द्रव्याशी मिळून सांगतो, एकत्रित करून सांगतो, एका द्रव्याचे गुणधर्म दुसऱ्या द्रव्याशी मिळून मिसळून सांगतो, म्हणून तो तात्कालिक सत्य आहे, तो परिस्थिती रूप आहे, आणि म्हणून तो जाणण्यायोग्य आहे. निश्चय नाही, जसं आहे तसं सांगतो, ज्या त्या द्रव्याचे गुणधर्म ज्या त्या द्रव्याला सांगतो, ते त्रैकालिक सत्य आहे, ती वस्तुस्थिती आहे, आणि म्हणून तो निश्चयनयाचा भाग जाणण्यायोग्य पण आहे आणि सदा काळासाठी मानण्यायोग्य, आश्रय करण्यायोग्य, श्रद्धान करण्यायोग्य, तेच अंतिम सत्य आहे असं घट्ट पकडण्यायोग्य आहे. तर अशा प्रकारे येथे या गाथेचा आपण भावार्थ पाहिला.
म्हणजे ही गाथा शिकून आम्हाला उपयोग काय? 5 अर्थ होते ना, त्यातला शेवटचा भावार्थ हा आहे की बाबा रे, हा जीवात्मा व्यवहाराने 10 प्राणांनी जगतो, हेही व्यवहाराने सत्यच आहे. हा आत्मा चैतन्य प्राणांनी जगतो, हे निश्चय नयाने सुद्धा सत्यच आहे. परंतु व्यवहार नयाने जाणायचं, ते जाणून घ्यायचं, परंतु ते अंतिम सत्य नसल्यामुळे ते गौण करून ते सोडून द्यायचं आणि जो निश्चय नयाचा भाग असतो तो परम सत्य समजून घेऊन तो सदा काळासाठी श्रद्धान करायचं, त्याचंच ध्यान करायचं, त्यालाच मानायचं, त्याचा आश्रय घ्यायचा आणि स्वतःच्या चैतन्य प्राणाद्वारे मी जगतो अशा प्रकारे मान्यता करून स्वतःच्या अजर अमर स्वभावाला जाणून घेऊन त्याच प्रकारे आपली धारणा पक्की करून आपण त्या धारणेद्वारे त्या अजर अमर अविनाशी आत्मस्वभावाचा आश्रय घेऊन सिद्ध भगवंतांप्रमाणे सदा काळासाठी स्वतःच्या शाश्वत स्वभावाची प्राप्ती करून घेणं यालाच मोक्ष मार्ग म्हणतात. मोक्ष मार्गासाठी निश्चय नय आणि व्यवहार नय, परिस्थिती आणि वस्तुस्थिती, तात्कालिक सत्य आणि त्रैकालिक सत्य हे सर्व जाणून घेतले पाहिजेत. परंतु जाणल्यानंतर व्यवहार नयाला, तात्कालिक सत्याला, परिस्थितीला गौण केलं पाहिजे आणि त्रैकालिक सत्याला, वस्तुस्थितीला, मूळ निश्चय नयाला ऊर्ध्व केलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपण मान्यता केली पाहिजे. तर अशा प्रकारे आपण येथे आज दुसऱ्या गाथेचा जो मूळ भावार्थ आहे तो पाहिला आणि कशा प्रकारे या दोन्ही मध्ये कोणते प्राण कोणत्या पद्धतीने कोणत्या द्रव्यांतर्गत येतात याची आपण चर्चा केली. आता येथे आपण आपली चर्चा पूर्ण करूया, वेळ झालेलाच आहे. आपण या चैतन्य प्राणांना समजून घेऊन आपला मोक्ष मार्ग प्रशस्त करावा या मंगल भावनेने ओम नमः. खूपच सुंदर विवेचन इथे झालेलं आहे. प्राणांच्या जीवाच्या प्राणांची चर्चा, आपले किती प्राण आहेत हे आतापर्यंत ऐकलं होतं आणि आज कळालं असेल आज किती प्राण आहेत. खूप सुंदर चर्चा होती आणि आज आम्ही प्रश्नमंचाच्या कार्यक्रमामध्ये आपले नवीन अँकर आज आलेले आहेत आपल्यासोबत श्री संजयजी मारवाडकर. त्यांना मी निवेदन करतो की त्यांनी स्पॉटलाइट वर यावं. ऍक्च्युली आणणार तर मीच आहे, त्यामुळे मी त्यांना स्पॉटलाइट वर घेतो. आणि संजयजी माईक चालू आहे का तुमचा? 1 सेकंड, 2 मिनिटं. नाही चालू नाहीये, अनम्यूट करा माईक. हा, आवाज येतोय? हा दादा, आवाज येतोय व्यवस्थित. आवाज येतोय? बिलकुल बिलकुल व्यवस्थित आवाज येतोय, व्यवस्थित. हा, जय जिनेंद्र. सर्वप्रथम तर मी 2 मिनिटं फक्त माझे जे भाव आहे ते व्यक्त करतो आहे. सर्वप्रथम मी सतपथ फाउंडेशनचे आभार व्यक्त करतो. मराठी लोकांमध्ये तत्ववृत्ती निर्माण करण्याचे कार्य सतपथ फाउंडेशनच्या माध्यमाने पंडित श्री विपिनजी शास्त्री, पंडित श्री रवींद्रजी महाजन आणि पंडित श्री श्रुतेजी सातपुते यांनी आपल्या खांद्यावर घेतल्यामुळे मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो. पंडित प्रसन्नजी शास्त्री यांनी आमच्यासारख्या मराठी